एक मिनिट. हॅलो, बोल ना. अरे तो चांगलाच आहे ना. चालेल चालेल चालेल, भारी काम केलं. हा, थँक्यू. हॅलो, मग सुरू करू का रे? हॅलो, सुरू करू का कोणीतरी? आणि कोणीतरी हा बोला. यस सर. यस सर. आणि मी तुम्हाला असे छोटे छोटे प्रश्न विचारील, टेक्निकल किंवा असं विचारल, समजलं का नाही तर तुम्ही यस किंवा नो पटकन पटकन म्हणत जा, म्हणजे मला समजेल का चालू आहे काहीतरी. ठीक आहे, तर वाट नाही बघायची कोण बोलल, प्रत्येकाने यस किंवा नो पटकन म्हणायचं. बरं ठीक आहे, तर आपण काय केलंय आता? हा, हे बघा, आता आपण हे बघितलंय काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये हे सगळं झालंय आपलं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी दिसते, तर ती अशी दिसते. त्याच्यानंतर आपण हे बघितलंय काय, युनिट वेक्टर म्हणजे काय असतो. तर युनिट वेक्टर म्हणजे काय असतो रे? युनिट वेक्टर म्हणजे जर एखाद्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने जर डिवाइड केलं तर आपल्याला त्या वेक्टरच्या डायरेक्शनला असलेला युनिट वेक्टर मिळतो. युनिट वेक्टर म्हणजे काय? असा वेक्टर की जो वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये आहे आणि त्याची मॅग्निट्यूड 1 आहे. ठीक आहे, आता समजा आपल्याकडे ए बार वेक्टर आहे, तर ए बार वेक्टरचा युनिट वेक्टर कसा लिहिता येईल? ए ए कॅप. आणि तुम्हाला मी मागे सांगितलंय, प्रत्येक लेक्चरला मी सांगतोय काय की जनरली आता पीपीटी मी कसं रेफरन्स बुक मधून पीपीटी घेतलीये, तर मला एडिट करायला चान्स नव्हता. पण आपण जनरली परीक्षेमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी काय करायला पाहिजे, व्हेक्टर लिहिताना असं लिहायचा ए बार. मग आता इथं काय होईल? ए बार. आणि युनिट वेक्टर कसा लिहायचा? युनिट वेक्टर असा लिहायचा कॅप, वरती कॅप काढायची. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बी बार वेक्टर आहे, असा बी बार काहीतरी वेक्टर आहे. सपोज बी बार आहे किंवा सी बार आहे किंवा डी बार आहे किंवा एच बार आहे, काहीतरी आहे, असा वेक्टर आहे. ठीक आहे, तर मग ह्या बी बार वेक्टरचा युनिट वेक्टर कसा ड्रॉ करावा लागेल? तर तो युनिट वेक्टर हा त्या वेक्टर पासूनच सुरुवात होतो आणि तो छोटा असतो, असा युनिट मॅग्निट्यूडचा छोटा. बर, मग आता हा बी बारचा काय झाला, एवढा काय झाला? युनिट वेक्टर झाला. मग तो कसा लिहायचा? छोटा ए काढायचा, स्मॉल, आणि वेक्टरचं नाव लिहायचं, जे काही नाव असेल ते, आणि वरती कॅप टाकायचं असं. ठीक आहे, समजलं? तर प्रत्येक वेक्टरला एक युनिट वेक्टर असतो, तो त्याच वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असतो. आणि आपल्याला युनिट वेक्टरचा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. ठीक आहे, आता हाच युनिट वेक्टर अजून कुठे कुठे आपल्याला जाणवतो किंवा आपल्याला गरजेचं आहे, तर कोऑर्डिनेट सिस्टीम. प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये सुद्धा युनिट वेक्टर आहेत. आता फॉर एक्झाम्पल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये युनिट वेक्टर्स आहेत. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये 3 डायरेक्शन्स कोणत्या किंवा 3 वेक्टर्स कोणते? एक्स वाय झेड. ठीक आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कोणते कोऑर्डिनेट्स असतात? एक्स वाय झेड. मग त्या 3 डायरेक्शनचे, त्या 3 वेक्टरचे युनिट वेक्टर्स कोणते झाले मग तुम्ही सांगा आता. आणि कुणीतरी पटपट पटपट बोलत जा, म्हणजे मग कसं मला पण थोडंसं बरं वाटेल मग. ठीक आहे, म्हणजे हा, तर मग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 वेक्टर्स कोणते असतात? एक्स वाय आणि झेड. म्हणून मग 3 युनिट वेक्टर्स कोणते झाले? एक्स कॅप, ए वाय कॅप आणि ए झेड
कॅप. समजलं? हे काय झाले? हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचे युनिट वेक्टर झाले, कारण कार्टेशियन सिस्टीम मध्ये तीन काय असतात? तीन वेक्टर्स असतात, एक्स, वाय आणि झेड. आता मला सांगा रे, तुम्ही कुणी सांगा, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 वेक्टर कोणते असतात? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सांगा ना, कुणीतरी सांगा ना. आर थीटा झेड. नाही, आर फाय झेड. आर वेक्टर, फाय वेक्टर आणि झेड वेक्टर. वेक्टर आहे म्हणजे त्यांना डायरेक्शन आली. ठीक आहे, आर डायरेक्शन, फाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन. मग त्याचे युनिट वेक्टर्स कोणते झाले? कसे लिहायचे ते? आता आर जो वेक्टर आहे त्या आर वेक्टरचा युनिट वेक्टर असा लिहायचा, ए आर कॅप. हा, मग पुढचे 2 युनिट वेक्टर काय झाले मग सांगा बरं? ए फाय कॅप. हा बरोबर. फाय कसं लिहितो आपण? हा, याला फाय म्हणतात, थिटा नाही हा, फाय. ओके, ए फाय कॅप. आणि तिसरा युनिट काय झाला? ए झेड कॅप. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल हा ए झेड कॅप आणि हा ए झेड कॅप सेम आहे का? तर सेम आहे. हे दोन्ही ए झेड कॅप बरोबर सेम आहेत. ठीक आहे. आता स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 वेक्टर्स कोणते आहेत किंवा 3 डायरेक्शन्स कोणते आहेत? आर, थिटा आणि फाय. मग त्याचे 3 युनिट वेक्टर्स कोणते झाले? 3 वेक्टरचे 3 युनिट वेक्टर्स. आर वेक्टरचा आर वेक्टरचा युनिट वेक्टर झाला ए आर कॅप. ठीक आहे. नंतर पुढचा काय झाला? ए थिटा कॅप. आणि तिसरा काय झाला? ए फाय. हा बरोबर, अगदी बरोबर. आता मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, का रे बाबांनो, हा ए आर कॅप आणि हा ए आर कॅप सारखा आहे का? तर तो सारखा आहे का? सारखा आहे का डिफरंट आहे? सांगा बरं. सिलेंड्रिकल मधला ए आर कॅप आणि स्पेरिकल मधला ए आर कॅप सेम आहे का वेगळा आहे? येईल का सांगता? वेगळा आहे सर. हा, वेगळा. का माहिती का? कारण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला जो आर असतो तो सिलिंडरची रेडियस असतो, आणि स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मधला जो आर आहे, आर म्हणजे स्पियरची रेडियस. स्पियर. ठीक आहे. सिलिंडर कसा दिसतो? उभा दिसतो असा. आणि स्पियर कसा असतो? सगळ्या बाजूनी गोल असतो. मग ती सिलिंडरची रेडियस आणि स्पियरची रेडियस वेगवेगळी असणार ना, म्हणून हा ए आर कॅप आणि हा ए आर कॅप वेगळा आहे. आता पुढचा प्रश्न, हा ए फाय कॅप आणि हा ए फाय कॅप सारखा आहे का वेगळा? हा ए फाय कॅप आणि हा ए फाय कॅप सारखा का वेगळा? द्या कोणीतरी उत्तर. येस म्हणा, नो म्हणा, काही प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे. नो का? मग तुम्हाला नाही माहिती का? तर हा ए फाय कॅप आणि हा ए फाय कॅप सेम आहे, कारण तुम्हाला आठवत असेल फाय प्लेन असतो, तो फाय प्लेन अँटी क्लॉकवाईज मध्ये मूव्ह होतो 0 to 2 पाय. तर हा ए फाय कॅप आणि हा ए फाय कॅप एक्झॅक्टली सेम आहे, पण हा ए आर आणि हा ए आर सारखा नाहीये. हा ए झेड आणि हा ए झेड सारखा आहे. ठीक आहे. आता हा झाला एक भाग. मग तुमच्या लक्षात आला असेल, प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 वेक्टर असतात, म्हणजेच 3 डायरेक्शन असतात, म्हणजेच 3 युनिट वेक्टर सुद्धा असतात. आणि हा काय कन्सेप्ट आहे? हा आहे प्रत्येक वेक्टरला एक युनिट वेक्टर असतो. तर तुम्ही बघा, ए बार वेक्टरचा युनिट वेक्टर ए कॅप, बी बार वेक्टरचा युनिट वेक्टर ए बी कॅप, तसंच एक्स वाय झेड ह्या वेक्टर्सचा युनिट वेक्टर्स हे झाले, आर फाय झेड चे हे झाले, आर थिटा फाय चे हे झाले. म्हणजे प्रत्येक वेळेस युनिट वेक्टर कसा लिहितो आपण? स्मॉल ए आणि त्या वेक्टरचं नाव, आणि वरती काय लिहितो? कॅप देतो असा. आणि युनिट वेक्टर जनरली आपण कसा शोधतो? डिवाइड द गिवन वेक्टर बाय इट्स मॅग्निट्यूड. समजलं का रे? हॅलो, समजलं का? हा. तर हे आता ऍक्च्युली आपलं नाही, हे सगळं झालेलं आहे बरं का. तुम्ही व्हिडिओ पण तुम्हाला मी शेअर केलेत, तर तुम्ही ते एकदा बघा, नसेल समजेल तर. आणि आता पण मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय. आता मला सांगा, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मधल्या 3 डिफरन्शियल लेंग्थ कोणत्या बरं? ही जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ही जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आपली, हिच्यामध्ये सांगा बरं 3 युनिट वेक्टर्स कोणते? सॉरी, तीन तुमचं हे काय, 3 डिफरन्शियल लेंग्थ कोणत्या? सांगा ना. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम, सॉरी, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 युनिट वेक्टर्स बघितले आपण. 3 डिफरन्शियल लेंग्थ कोणत्या? एक्स dy dz.
नाही ना, dx dy dz. डिफरन्शियल म्हणजे काय? खूप छोट्या, खूप स्मॉल. मग डी 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 लिहितो ना आपण, डी असं डी लिहितो बघा, हे बघा असं डी एक्स. हा जो डी एक्स काय झाला? एक्स डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ. डी वाय काय झाली? डी वाय काय झाली? वाय डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ. आणि डी झेड काय झालं मग? झेड डायरेक्शनला असलेली डिफरन्शियल लेंथ. डिफरन्शियल म्हणजे काय? खूप खूप छोटी, व्हेरी स्मॉल. म्हणून इथे आपण काय लिहितो? डी एक्स. डी म्हणजे काय? डिफरन्शियल. वाय, वाय डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ डी वाय डी झेड. कळलं का? यस नो पटकन बोला. येस सर. हा बर. आता मला दुसरं सांगा. आता ही सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमची आहे, ए आर, ए फाय, ए झेड. ठीक आहे. आता या सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डिफरन्शियल लेंग्थ कोणत्या रे? येईल का सांगता? dr d phi dz. डी आर, डी फाय, dz. करेक्ट करेक्ट करेक्ट. डी आर म्हणजे काय? आर डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ. डी फाय म्हणजे काय? फाय डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ. आणि डी झेड म्हणजे काय? झेड डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ. ओके, व्हेरी गुड. आता मला सांगा, ही स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम आहे. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टमच्या 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या रे? बघायचं इथं, आर डायरेक्शनची काय, थिटा डायरेक्शनची काय आणि फाय डायरेक्शनची काय. तर आर डायरेक्शनची काय? ह्या आर डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ काय आहे? डी आर. ओके. हा, थिटा डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ काय असते? डी थिटा. नाही नाही नाही, आर आर डी थिटा. ओके. आणि फाय डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ काय असते रे? आर साइन थिटा डी फाय. करेक्ट, आर साइन. आता मला लिहायला थोडी अडचण आहे, समजून घ्या थोडस. आर साइन थिटा बर का, आणि डी फाय. तर तुम्हाला मी मागे सांगितलंय का व्हिडिओमध्ये, जर ह्या डिफरन्शियल लेंथ जर पार्ट असतील आपल्या, तर आपल्याला डिफरन्शियल सरफेस मिळतील का रे? डिफरन्शियल लेंथ कसं लिहितो आपण? हा, डिफरन्शियल लेंथ कशी लिहितो? डी एल बार. डिफरन्शियल लेंथ हा एक वेक्टर आहे. हा, ठीक आहे. तर मग डिफरन्शियल लेंथ वरून डिफरन्शियल सरफेस मिळतील का आपल्याला? यस नो पटकन बोला, सांगा ना. अरे जर समजा तुम्हाला नाही म्हणलो का, डिफरन्शियल लेंथ जर पार्ट असतील तर डिफरन्शियल सरफेस आरामशीर मिळतात. तर डिफरन्शियल सरफेस कसे लिहायचे? एक्स डायरेक्शनला कसा डिफरन्शियल सरफेस असेल? या एक्स डायरेक्शनचा डिफरन्शियल सरफेस काय असेल? डी एस, नाही नाही थांबा ना, डी एस एक्स बार. त्याला लिहावं लागेल ना आधी. डी एस एक्स बार इज इक्वल टू उरलेल्या 2 डिफरन्शियल लेंथचं मल्टिप्लिकेशन. एक्स डायरेक्शनचा डिफरन्शियल लेंथ कसं लिहितो आपण? डिफरन्शियल सरफेस डी एस, डिफरन्शियल सरफेस. डी स्टँड्स फॉर डिफरन्शियल, एस स्टँड्स फॉर सरफेस. आणि कोणत्या डायरेक्शनला येतो? एक्स, म्हणून एक्स इथं खाली आला. म्हणून इथं काय लिहिलं आपण? डी एस बार, कारण हा एक वेक्टर आहे. सरफेस एरिया काय असतो? एक वेक्टर असतो. मग आता डी एस एक्स बार कसा लिहायचा? इट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ 2 डिफरन्शियल लेंथ. म्हणजे कोणत्या येत्या? उरलेल्या 2. एक्स डायरेक्शन सोडून उरलेल्या 2 कोणत्या डिफरन्शियल लेंथ? ते डीवाय डी झेड. डीवाय डी झेड. आणि डायरेक्शन काय झाली? आता डीएस एक्स बार हा एक वेक्टर आहे ना, कारण सरफेस एरिया हा एक वेक्टर असतो. म्हणजे डायरेक्शन काय झाली? ही मॅग्निट्यूड झाली, डीवाय इंटू डी झेड. डायरेक्शन काय झाली? एक्स ची डायरेक्शन काय असते? युनिट वेक्टर ए एक्स कॅप. समजलं का? काय झालं? डीएस एक्स बार इज इक्वल टू डीवाय इंटू डी झेड एक्स कॅप. डीवाय डी झेड काय झाला? ही झाली तुमची मॅग्निट्यूड, आणि हा काय झाला? त्याची डायरेक्शन, म्हणजे युनिट वेक्टर त्याची डायरेक्शन सांगतो. ठीक आहे. हाच नियम, हा जो आपण बनवला तोच नियम सगळ्या सिस्टीमला लागू पडतो. आता समजा मला जर तुम्हाला विचारलं, सांगा आता मला, थांबा ना, मला आता तुम्ही सांगा, कुणी सांगा. समजा आता मला आहे ना, वाय डायरेक्शनचा डिफरन्शियल सरफेस शोधायचा आहे. वाय डायरेक्शनचा डिफरन्शियल सरफेस कसा लिहिणार मी? डी एस, हा, डी एस वाय बार.
कारण हा एक वेक्टर आहे. इज इक्वल टू काय लिहावं लागेल? dx into dz ay cap. मॅग्निट्यूड लिहायची आपल्याला आणि डायरेक्शन काय असेल? ए वाय कॅप. कारण डिफरन्शियल सरफेस कोणत्या डायरेक्शनला आहे? वाय डायरेक्शनचा आहे, म्हणून ए वाय कॅप. आता मॅग्निट्यूड कशी लिहायची इथली? कशी लिहायची रे? वाय डायरेक्शनची सोडून उरलेल्या दोन डिफरन्शियल लेंग्थ्स, या दोन, कारण वाय डायरेक्शनचा डिफरन्शियल सरफेस आहे, तर ही डिफरन्शियल लेंग्थ सोडून उरलेल्या दोन डिफरन्शियल लेंग्थचं मल्टिप्लिकेशन. मग काय होईल तयार? dx into dz. करेक्ट. dx इंटू dz. dz. समजलं का आता? तर हाच नियम ds z बार साठी असतो. हाच नियम, समजा तुम्हाला मी विचारलं, मला सांगा, मला r डायरेक्शनचा डिफरन्शियल सरफेस शोधायचा आहे, ds r बार. ठीक आहे. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम जी हे आहे, ही सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम आहे. या सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमचा ds r बार कसा लिहावा लागेल मला? मग मला मॅग्निट्यूड लिहायची आहे आणि डायरेक्ट युनिट वेक्टर काय असेल, डायरेक्शन काय असेल? ए आर कॅप. का ए आर कॅप? कारण आर डायरेक्शनचा डिफरन्शियल सरफेस लिहितोय म्हणून ए आर कॅप. आता मॅग्निट्यूड काय येईल रे? उरलेल्या दोन डिफरन्शियल लेंग्थचं मल्टिप्लिकेशन. आर डायरेक्शनची डिफरन्शियल लेंग्थ सोडून उरलेल्या दोन, मग कोणत्या उरलेल्या दोन? dz into dz. आर डी फाय आणि डीझेड. मग आता कसं लिहिणार? आर डी फाय आणि डी झेड. समजलं का? इतकं सोपं आहे सगळं, खूप सोपं आहे. आणि आता हे झालं, हाच नियम इकडं पण लागू होतो, स्पेरिकलला सगळ्यांना लागू होतो. म्हणजे डिफरन्शियल लेंग्थ जर आपल्या पार्ट असतील तर डिफरन्शियल सरफेस एरिया खूप आरामशीर आपल्याला मिळतात. ठीक आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं, मला डिफरन्शियल व्हॉल्यूम शोधून दाखवा, कार्टेशियनचा डिफरन्शियल व्हॉल्यूम काय असेल, मग तो लिहायचा कसा? डी व्ही. आता डिफरन्शियल व्हॉल्यूम, मला सांगा, व्हॉल्यूम कधी वेक्टर असतो का? नाही. लेंथ वेक्टर असू शकतो, सरफेस वेक्टर असू शकतो, पण व्हॉल्यूम कधीच वेक्टर नसतो, म्हणून डीव्ही बार कधीच येणार नाही. मग आता तुम्हाला कसं लिहावं लागेल? डिफरन्शियल व्हॉल्यूम इज इक्वल टू multiplication of dx into dy into dz. मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल डिफरन्शियल लेंग्थ्स म्हणजे काय होईल? dx dy इंटू dz. ठीक आहे. तर असं ते सगळं आपलं झालंय ते व्हिडिओ लेक्चर मध्ये. तुम्ही एकदा तो बघा आणि तुमच्या लक्षात येईल. आता हे एकदम मी मराठीत एकदम सोप्या भाषेत घेतलंय, याच्यापेक्षा आणखी सोपी भाषा आता मला सुद्धा शक्य नाहीये. ठीक आहे. तर युनिट वेक्टर म्हणजे हा युनिट वेक्टर, प्रत्येक वेक्टरला एक युनिट वेक्टर असतोच. आणि वेक्टरची मॅग्निट्यूड कशी शोधतो रे आपण? कोणत्याही वेक्टरची मॅग्निट्यूड कशी शोधतो? स्क्वेअर रूट side square, addition of side square. एक्स डायरेक्शनचा कंपोनंट जो काही असेल, समजा आता असं आहे बघा, समजा माझ्याकडे ए बार नावाचा वेक्टर आहे, ए बार नावाचा, आणि ए बार वेक्टर असा आहे काहीतरी, सपोज ए बार इज इक्वल टू, समजा असं आहे 2x कॅप मायनस 5ay कॅप, असं आहे. आणि मी तुम्हाला विचारलं, फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ ए बार. कधी कधी मॅग्निट्यूड असं लिहितात मॉड ए बार, किंवा काही लोक असं पण लिहितात ए इज नथिंग बट मॅग्निट्यूड. असं पण शक्य आहे. मॅग्निट्यूड या दोन्ही पद्धतीने लिहिता येईल, ही पण चालेल आणि ही सुद्धा चालेल. आता मॅग्निट्यूड कशी मिळेल रे मला? आपला फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला आहे. तर मला सांगा एक्स काय आहे ह्या वेक्टरमध्ये एक्स काय आहे सांगा बरं. एक्स ची व्हॅल्यू काय? 2. मग 2 चा स्क्वेअर काय झाला? 4 प्लस, आता ए वाय किती रे? इथे ए वाय किती आहे? 5 नाहीये, -5 ना. -5 आहे. हा, मग -5 चा स्क्वेअर काय येतो? 25. बरं, ओके. नंतर प्लस, आता ए झेड काय आहे इथे सांगा बरं. ए झेड 0. मग 0 चा स्क्वेअर 0. समजलं का मॅग्निट्यूड कशी मिळवायची? Yes sir. हा, आणि युनिट वेक्टर कसा मिळवायचा? मग युनिट वेक्टर या पद्धतीने मिळवायचा. डिवाइड द टोटल वेक्टर बाय इट्स मॅग्निट्यूड.
आता मला सांगा ह्या ए बारचा युनिट वेक्टर कसा मिळेल सांगा बरं. ए कॅप इज इक्वल टू टोटल वेक्टर. राईट डाऊन दिस टोटल वेक्टर, म्हणजे हा पूर्ण वेक्टर इथं लिहायचा 2x कॅप मायनस 5ay कॅप आणि डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड किती? 25 गुणिले 4, 25 प्लस 4 29 डिवाइड बाय 29. ठीक आहे. अशा पद्धतीने कितीतरी सोपं आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे ना, एकदा जर नीट समजून घेतलं ना, त्या सब्जेक्ट मध्ये काही एवढं प्रॉब्लेम नाहीये, खूप सोपं आहे. हे कन्सेप्ट फक्त आपले क्लिअर पाहिजे. युनिट वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड म्हणजे काय, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, हे सगळं जर कळालं आपल्याला तर समजून घ्यायला फार सोपा विषय. ठीक आहे. आणि आता मग आपण पुढे कुठं आलतो बघा, आता इथपर्यंत आलो होतो. हा, आता मला सांगा, आता हा पी पॉइंट आहे इथं, हा एक पी पॉइंट आहे. या पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय रे सांगा बरं. हा पॉइंट पी दिसतोय ना तुम्हाला समोर. हा, काय कोऑर्डिनेट्स आहे? 3, 4, 5. हा, 3, 4, 5. ओके. मग कोणती कोऑर्डिनेट सिस्टम आहे? कार्टेशियन. कारण सगळे जर सिलेंड्रिकल असते तर मग एक अँगल आला असता. ठीक आहे. आणि जर स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जर पॉइंट असता तर 2 अँगल आले असते. बरोबर आहे ना? हा, इथं कसं 3, 4, 5 दिसतंय. जर सिलेंड्रिकल मध्ये जर पॉइंट पी दाखवला असता ना तर कमीत कमी एक अँगल आला असता. कारण आर फाय झेड, फाय हा एक अँगल असतो. मग इथे अँगल आला असता. मग इथे काय आलं असतं? 4 डिग्री असं पाहिजे होतं. मग आणि जर स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जर पॉइंट पी जर असता तर मग आपल्याला 2 अँगल आले असते. मग कसे अँगल दिसले असते ते? 3, 4 डिग्री, 5 डिग्री असं काहीतरी दिसलं असतं. बरं, ठीक आहे, ते झालं. आता मला सांगा, हा ओ पॉइंट आहे, ओरिजिनचा पॉइंट ओ. याचे कोऑर्डिनेट्स काय असतात रे? 0, 0, 0. हा, 0, 0 आणि 0, 3 0. हा, आता मला सांगा तुम्ही, मला ओपी बार शोधायचा आहे. ओपी बार, हा ओपी बार, हा ओपी बार म्हणजे ओ टू पी, ओ पी बार. तर ओपी बार कसा शोधणार मग रे मी? आता ओपी बार मध्ये ऐका ना, ओपी बार सुरू कुठून होतो? ओ पासून सुरू होतो आणि पी ला संपतो. म्हणजे पहिला पॉइंट काय आहे? ओ. आणि दुसरा पॉइंट काय आहे? पी. तर मग व्हेक्टर शोधताना कसं करायचं असतं? सेकंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मायनस फर्स्ट पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, करेस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्स. समजलं का तुम्हाला हे? येस सर. हा, आता ओपी बार मध्ये काय होणार? पी चे कोऑर्डिनेट्स मायनस ओ चे कोऑर्डिनेट्स, कारण पी हा पॉइंट नंतरचा आहे. ओके. पी चे कोऑर्डिनेट्स मायनस सेकंड कोऑर्डिनेट्स मायनस फर्स्ट कोऑर्डिनेट्स. मग आता काय होईल इथे? काय होईल रे? 3 मायनस हा 0 कसं होईल सांगा? सांगता का मला? ओपी बार कसा होईल? हॅलो, अरे कुणी सांगा. चला, किती सोपं विचारलं मी तुम्हाला. सेकंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मायनस फर्स्ट पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. मग कसं होईल? 3 0 ax बार. आता बरोबर. आता मी लिहून दाखवेन तुम्हाला. 3 - 0 म्हणजे किती झाले? 3 x कॅप. हा, पुढे काय होईल? प्लस 4 - 0 4 मायनस हा 0, 4 - 0 हा 4 आणि हा 0. 4 - 0 म्हणजे 4 ay कॅप. आणि नंतर परत प्लस लिहिला मी. नंतर हे 5, हा 5 मायनस हा 0, तिसरा 0 म्हणजे 5 az कॅप. झाला आपला ओपी बार तयार. आता समजलं ना? म्हणजे एवढं सोपं आहे. आता ओपी बार म्हणजे याला आपण अजून काय म्हणतो? जर ओपी बार मधला एक पॉइंट जर ओरिजिन असेल, तुमच्या वेक्टर मधला एक पॉइंट जर ओरिजिन असेल ना, तर आपण काय म्हणतो? हा ओपी बार म्हणजे हा एक पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर आहे. पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर आहे.
ओपी बार काय झाला? पॉइंट पी चा ह्या सिस्टीम मधला पोझिशन वेक्टर, किंवा त्याला रेडियस वेक्टर सुद्धा म्हणतात, किंवा त्याला दाखवताना असं पण लिहितात आर पी बार. त्याला आरपी बार लिहा किंवा ओपी बार लिहा, काही फरक पडत नाही. पण त्याला म्हणतात काय? पोझिशन वेक्टर, कारण तो ओरिजिन पासून सुरू होतो. ओरिजिन पासूनचं पोझिशन काय त्याचं, ओरिजिन पासूनचं पॉइंट पी चं पोझिशन काय, समजलं? तर हे सगळं झालंय आपलं, आणि फार सोपं आहे हे. त्याच्यावरचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला लावला, तुम्ही सोडवला का रे माग? अरे यस किंवा नो म्हणा. येस. हा, फार सोपं आहे हे. तुम्ही जर आता वेळच्या वेळी केलं नाही या गोष्टी, तर तुम्हाला अडचण येणार नाही अरे. आणि एवढं अवघड नाही ते, फार सोपं आहे. आणि जर तुम्ही केलंच नाही ना आता काहीच, कॅल्क्युलेटर हातात समोर घेऊन, तर मग तुम्हाला काहीच जमणार नाही, कारण ही लय अवघड गोष्ट आहे मग. कारण शेवटी स्वतः हाताखालून गेल्याशिवाय या गोष्टी लक्षात राहत नाही. कॅल्क्युलेशन करावेच लागतात. कॅल्क्युलेशन करताना माणूस चुकतोच, आणि चुकलाच पाहिजे. चुकल्यानंतर त्याच्यातली चूक शोधलीच पाहिजे, तरच तुम्हाला ते परफेक्ट समजेल. ठीक आहे? तर या अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्या मीटिंगचा पण टाइम संपलाय जवळपास. तर आपण असं एक एक पॉइंट परत एकदा रिवाइज करू, म्हणजे तुम्हालाही थोडं सोपं जाईल. पण मला असं तुम्हाला म्हणायचं होतं की हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल सोडवेल तर अजूनही सोडवा. ठीक आहे? नंतर हा प्रॉब्लेम सोडवला का तुम्ही? आणि फार सोपा प्रॉब्लेम आहे ना. तुम्हाला काय ह्या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय बघा बरं, तुम्हीच बघा. पॉइंट पी आणि क्यू दिलेत तुम्हाला, आणि 2 कोऑर्डिनेट्स दिले. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स 0, 2, 4 आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स -3, 1, 5. आता पाहिल्या आपल्या लक्षात येतं पॉइंट पी आणि पॉइंट क्यू, नाही, पॉइंट पी आणि पॉइंट क्यू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलेले आहेत, कार्टेशियन मध्ये. आणि तुम्हाला काय विचारलंय? पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर सांगा. पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर कसा लिहिणार? ओपी बार. नंतर पुढचा प्रश्न विचारलाय डिस्टन्स वेक्टर फ्रॉम पी टू क्यू. पी टू क्यू म्हणजे काय? पी क्यू बार. पी क्यू बार म्हणजे पी क्यू बार म्हणजे मग कसं लिहायचं तुम्ही? क्यू बार, क्यू चे कोऑर्डिनेट्स मायनस पी चे कोऑर्डिनेट्स, म्हणजे सेकंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मायनस फर्स्ट पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. तर फार सोपं आहे. नंतर तुम्हाला विचारलंय डिस्टन्स बिटवीन पी आणि क्यू. आता डिस्टन्स कसं मिळणार? एकदा तुम्हाला हा डिस्टन्स वेक्टर मिळाला, वेक्टर मिळाला, तर वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे काय? ते डिस्टन्स. कळलं? तुम्हाला जर पी क्यू बार एकदा मिळाला ना, पी क्यू बार मध्ये पी क्यू बारची मॅग्निट्यूड शोधायची. ती मॅग्निट्यूड म्हणजे पी आणि क्यू मधलं डिस्टन्स. फार सोपं आहे. आणि चौथा पॉइंट आहे अ वेक्टर पॅरलल टू पी क्यू विथ मॅग्निट्यूड 10. तर तो सुद्धा पॉइंट फार सोपा आहे. तुम्ही एकदा स्वतः वाचा असं मला म्हणायचं. ठीक आहे? जर नसन ज्याने सोडवले त्याने सोडवा हे प्रश्न, आणि आपण काय करू, परत मागचं रिवाइज करतोय तुमच्यासाठी. तर पुढच्या लेक्चरला आपण थोडं डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, डेल वेक्टर हे सगळं परत एकदा बघू. तुमच्यासाठी मी डबल घेतोय बरं का, आणि खास मुद्दाम मराठीत घेतोय तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी. चालेल ना? हॅलो? Yes, sir. येस सर. ठीक आहे मग.